Hello students, welcome to our Rise of Tutors channel. Now let's begin 10th standard first poem, Where the Mind is Without Fear. लास्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं वॉर्मिंग अप पाहिलं आणि आता आपण ह्या पोएममध्ये पोएमचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आणि दिस पोएम मीन्स वेअर द माइंड इज विदाउट फिअर इज रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोरांनी ही पोएम लिहिलेली होती. आता एकाकी रवींद्रनाथ टागोरनी जेव्हा पोएम लिहिली होती तेव्हा ॲक्च्युअली आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांचे किंवा इंग्रजांचे राज्य होते आणि लोक म्हणजे त्यांच्या राज्यात खाली त्यांच्या दबावाखाली इंग्रजांच्या दबावाखाली होते आणि गुलामगिरीचं जीवन जगत होते. तर रवींद्रनाथ टागोरांना असं वाटलं की ही जी कविता आहे ती प्रकाशित त्यांनी केलेली आहे, ती 1910 प्रकाशित केलेली आहे. आणि त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आपला देश जो आहे, भारत जो आहे तो गुलामगिरीत आहे आणि आपल्याला आता एक प्रार्थना करणं आवश्यक आहे देवाला. आणि ती प्रार्थना त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला केलेली दिसून येते. तर ह्यामध्ये काही नंतर ही जेव्हा कविता 1910 प्रकाशित केली गेली, पण त्याचं नंतर इंग्रजी जे काही व्हर्जन म्हणतो आपण, इंग्रजी ते प्रकाशन, ते 1912 झाले. आणि ॲक्च्युअल ह्या कवितेमधून आपण मगाशी बोललो जसं की देवाला प्रार्थना करत कवितेतून काही मेसेज आपल्याला रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेले आहेत. हे कशासाठी, तर आपल्याला भारत या गुलामगिरीतून त्यांना मुक्त झालेला बघावायचा आहे, म्हणजे पाहिजे आहे. आणि भारत हा भविष्यामध्ये विकसित व्हावा किंवा उज्ज्वल व्हावा आणि ह्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा ह्यासाठी ही पोयम लिहिलेली आहे. तर आता आपण पहिल्यांदा त्यांचं इंट्रोडक्शन जे काय आहे ते आपण पोयम माध्यमातून बघूया. तर पहिल्यांदा आपण पेज नंबर 3 जे आहे ओपन करायचं आहे. त्याच्यावरती आहे बघा, रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर त्यांचा पिरियड दिलेला आहे 1861 ते 1941. म्हणजे त्यांचा जन्म 1861 साली झाला आहे आपल्याला लक्षात येते आणि 1941 साली त्यांचा मृत्यू झाला. तर ते काय होते, वॉज द ऑथर ऑफ गीतांजली. त्यांनी गीतांजली लिहिलेली होती. गीतांजली लिहिणारे ते लेखक होते. ओके. अँड इट्स प्रोफाउंडली सेन्सिटिव्ह, फ्रेश अँड ब्युटिफुल वर्स. आणि ते गीतांजली अतिशय चांगलं असं भावनिक आणि चांगलं आणि एक विदाऊट टेन्शन म्हणजे ब्युटिफुल असं सौंदर्यात्मक एक रचना त्यांची ती दिसून येते. ही बिकेम द फर्स्ट नॉन युरोपियन टू विन द नोबेल प्राइज इन लिटरेचर इन 1913. त्यांनी 1913 साली, म्हणजे ही पोयम ही कविता जी आहे 1910 प्रकाशित झाली, पण 1913 साली ते पहिले नॉन युरोपियन म्हणून असे होते की त्यांना 1913 साली साहित्याकरताचं जे काही नोबेल बक्षीस आहे ते नोबेल बक्षीस मिळालेलं होतं. साहित्याला त्याचं नोबेल बक्षीस मिळालेलं होतं. दिस पोयम इज वन ऑफ हिज व्हास्टली रीड अँड डिस्कस्ड पोयम्स. आणि ही जी पोयम आहे वेअर द माइंड इज विदाउट फिअर, ही अतिशय म्हणजे सगळ्यांच्या वाचनामध्ये आली, बऱ्याच जणांच्या वाचनामध्ये आली आणि एक चर्चेचा विषय होऊन गेलेली अशी एकदम प्रसिद्ध अशी ही पोयम झालेली होती. इट वॉज ओरिजिनली कंपोज्ड इन बेंगॉली. खरं तर त्यांनी पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर बेंगॉली होते आणि त्यांनी पोयम ही त्यांची पहिल्यांदा कंपोज केली, म्हणजे रचना केली ती बंगाली भाषेतच केली. आणि मग लेटर ही हिमसेल्फ ट्रान्सलेटेड इट इन टू इंग्लिश. आणि मग त्यांनी ते भाषांतरित करून आपल्याला इंग्रजीमधून दिलेली दिसून येते. दिस पोयम इज फ्रॉम हिज नोबेल प्राइज विनिंग अँथॉलॉजी गीतांजली. अशा पद्धतीने त्यांना क्रमच मिळत गेला. नंतर नोबेल प्राईज हा जो काही भेटण्याचा त्यांच्या कविता करताचा आहे तो क्रमाने नंतर त्यांना ते बक्षीस मिळायला सुरुवातच झालेली होती. टागोर लिव्ड ड्युरिंग द टाइम वेन इंडिया वॉज रूल्ड बाय द ब्रिटिश. कोणत्या कालखंडात टागोर हे होते तर ते सांगितलेले आहे, जेव्हा भारतामध्ये आपल्या इंडियामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होते, तेव्हा त्या कालखंडातले आपले रवींद्रनाथ टागोर हे होते. तर इन धिस पोएम बिसाइड पॉलिटिकल फ्रीडम फ्रॉम ब्रिटिश, टागोर ऑल्सो अपील्स टू गॉड फॉर सोशल, एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक फ्रीडम फॉर द पीपल ऑफ इंडिया. आणि मग आपल्याला
जे टागोर कविता लिहित आहेत, म्हणजे लिहिलेली होती टागोरांनी कविता, त्यातून ते अपील म्हणजे काय रिक्वेस्ट करतात, कोणाला विनंती करतात देवाला, गॉडला, की आपले जे भारत आहे, तर भारतातली जी काही लोकं आहेत किंवा भारतीय आहेत, भारतातली लोक सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना स्वतंत्रता मिळावी, म्हणजेच ते गुलामगिरीतून, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावेत, फ्री व्हावेत, असं ते देवाला ह्या कवितेतून प्रार्थना करत आहेत किंवा अपील करत आहेत, विनंती करत आहेत. अशी थोडक्यात प्रस्तावना रवींद्रनाथ टागोर यांची दिलेली आहे. आता आपण पोयम स्टार्ट करणार आहोत. पोयममध्ये काय सांगितलेले आहे ते आपण लाईन बाय लाईन लगेचच वर्ड बाय वर्ड बघणार आहोत. काय पोयममध्ये पहिली लाईन आहे बघा. वेअर द माइंड इज विदाउट फ्री अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री. वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर नॉलेज इज फ्री. म्हणजे काय म्हणतात इथे, आपण गुलामगिरीत असताना भारतीय लोक, भारतातील लोक हे उदास होतो, आपल्या मनामध्ये सारखी भीती होती. तर रवींद्रनाथ टागोर म्हणतात की आपण भविष्यामध्ये कधीही म्हणजे न घाबरता डोकं आपलं उंच करून, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला, समस्येला धैर्याने पुढे जाऊन न घाबरता डोकं उंच करून जगणार आहोत, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणतीही भीती ठेवायची नाही आणि निडर असं जगायचं आहे. वेअर नॉलेज इज फ्री. नॉलेज इज फ्री म्हणजे रवींद्रनाथ टागोर असे म्हणतात की आपण असंही भारतीयांच्या दृष्टीने असेही इथे देवाला विनंती करतोय की सगळ्यांना शिक्षण मिळेल, अशा पद्धतीने आपला भारत पुढे आपल्याला भविष्यात दिसला पाहिजे. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इंटू फ्रॅगमेंट्स. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इंटू फ्रॅगमेंट्स. म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांना काय म्हणायचं आहे की भारत आहे आपली वर्ल्ड म्हणजेच भारत किंवा जग हे यापुढे मला वेगवेगळ्या विभागात विभागलेलं नाही दिसलं पाहिजे. म्हणजे आपल्या भारतामध्ये कुठल्याही बाबतीत लोकांच्यामध्ये जाती धर्मात तंटा भेदभाव असा दिसला नाही पाहिजे. सर्व भारतीय एक आहेत किंवा हिंदुस्थानी एक आहे. भारत वेगवेगळ्या तुकड्यामध्ये विभागला गेला नाही पाहिजे, असं भविष्यात असावं, असा भारत व्हावा, असं रवींद्रनाथ टागोर इथे सांगत आहेत. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणजे की भेदभाव असू नये, हिंदुस्थान एक असेल, भारत एक असेल, त्यांच्यामध्ये म्हणजे कुठलेही रिलिजन असेल, धर्मात किंवा जातीत किंवा वर्गात किंवा एकमेकांच्या रंगावरून सोसायटीमध्ये किंवा आपल्या देशामध्ये कुठलेही भेदभाव केले जाऊ नयेत, म्हणजे नॅरो डोमेस्टिक वॉल्स. अशा पद्धतीने आपलं हे न भेदभाव करता असलेलं भारत देश हा तयार व्हावा भविष्यामध्ये, असं रवींद्रनाथ टागोर म्हणतात. पुढे बघा लाईनमध्ये काय सांगितलं आहे. वेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही कोणी लोक आहेत ते सर्वजण लोक असे भविष्यामध्ये असावेत की ज्यांनी कधी खोटं बोलू नये, त्यांनी सर्वजण खरं बोलावे, प्रामाणिक राहावं, ह्या पद्धतीने भारतीय आपल्याला दिसून आले पाहिजेत. आणि वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स. टायरलेस स्ट्रायव्हिंग म्हणजे कंटिन्युअस एफर्ट्स किंवा स्ट्रगल, म्हणजे नेहमी प्रयत्न करणारे, सारखी मेहनत घेणारे, प्रयत्न करणारे, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करणारे. वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. आणि आपला भारतातील लोक काय तर लोकांनी कष्ट करून, मेहनत करून आपल्या भारताला एक परिपूर्ण बनवलं पाहिजे भविष्यामध्ये, आणि भारत आपल्याला विकसित झालेला पुढे दिसला पाहिजे, असं रवींद्रनाथ टागोर आपल्याला पोयममधून पुढे भविष्यात आपला भारत असा असावा असं देवाला विनंती करतात. पुढे बघा नेक्स्ट काय सांगितलंय. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन म्हणजे आता बघा आपल्याला वारंवार इथे रवींद्रनाथ टागोर सांगतायत की भारत पूर्णपणे मुक्त झालेला दिसला पाहिजे, जे काही गुलामगिरी आहे त्यातून वगैरे. तर कोणत्याही बाबतीत मग ते भारतीयातल्या लोकांनी रिझन असलं पाहिजे लोकांच्याकडे, म्हणजे एक तर्क विचार त्यांनी लावायला सुरुवात केलं पाहिजे. आणि त्यांनी जे काही अशा म्हणजे
डेड हॅबिट्स असतात म्हणजे ओल्ड ट्रॅडिशनल रिच्युअल्स किंवा कस्टम दॅट आर हार्मफुल. बघा पुढे काय सांगितलं लाईनमध्ये, इन टू द ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ ड्रेड हॅबिट. ड्रेड हॅबिट म्हणजे जुन्या पारंपरिक काही धर्म रूढी परंपरा असतात ज्या आपल्या देशाला आपल्या भारताला नुकसानकारक असतात. तर अशा नुकसान होणाऱ्या गोष्टीपासून भारताला वेगळं केलं पाहिजे किंवा भारताने अशा गोष्टी स्वीकारल्या नाही पाहिजेत जेणेकरून भारताचे नुकसान होईल. तर वाईट सवयी ज्या काय आहेत त्या सर्व सोडाव्या लागतील आणि भविष्यात भारताला फ्री व्हावं लागेल, स्वतंत्र व्हावे लागेल. स्वतंत्र भारताची आपल्याला वाट बघावी लागेल. नेक्स्ट बघा, वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन. एव्हर वायडनिंग म्हणजे काय तर फॉर एव्हर ब्रॉडनिंग वन्स आउटलुक. फॉर एव्हर ब्रॉडनिंग वन्स आउटलुक म्हणजे बघा, प्रत्येकाच्या मनाने पुढे म्हणजे प्रत्येकाचं मन असं मनाने असं प्रत्येकाच्या प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे मनापासून की आपण आपल्या भारताला या गुलामगिरीतून मुक्त करू आणि आपली कार्यसिद्धी जी काय आहे पुढे नेऊ. म्हणजे जे काही प्रयत्न आहेत ते आपल्याला भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तयार करू आणि आपला भारत देश हा गुलामगिरीतून मुक्त करू. आणि आपण नेहमीच आपले तसे विचार आपण पुढे ठेवले पाहिजेत. भारतीयांचे विचार मोठे असले पाहिजेत आणि काय असले पाहिजे त्यांची कृतीही तशीच असली पाहिजे, कार्यसुद्धा त्यांनी तसेच जेणेकरून सिद्धीस येईल या पद्धतीने पुढे ठेवलं पाहिजे. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम म्हणजे काय, हेवन ऑफ फ्रीडमचं मिनिंग काय ते सांगितलं बघा, कंडिशन ऑफ टोटल फ्रीडम ऑफ गुड थॉट्स. म्हणजेच काय इथे काय म्हणायचं आहे, आपला भारत हा आपल्याला स्वतंत्र झालेला बघायचा आहे. आपल्याला भारत हा स्वतंत्र झालेला बघायचा आहे. आपला भारत हा चांगल्या विचाराने आपल्याला स्वतंत्र करायचा आहे. माय फादर लेट माय कंट्री अवेक म्हणजे इथे काय म्हणतात कवी रवींद्रनाथ टागोर हे प्रार्थना करतात की आपल्याला किंवा भारतीयाला स्वतंत्र होण्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे, निर्माण केली पाहिजे आणि न घाबरता स्वातंत्र्याची भावना आपल्या मनात तयार झाली पाहिजे. असं या पोयममधून आपल्याला कवितेतून रवींद्रनाथ टागोर यांनी शेवटी प्रार्थना देवाजवळ केलेली दिसून येते. मला वाटते सर्वांनाच आपला व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ माझा लगेचच रेडी होईल, तो पाहायला विसरू नका.